सुप्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी ठरली आहे। एका योजनेतून सनी लिओनीला दरमहा 1000 रुपये मिळतात। छत्तीसगड सरकारच्या महतारी वंदन योजनेचा सनी लिओनीला लाभ मिळतोय। हे सगळं ऐकून तुम्ही बुचकळ्यात पडला असाल ना? चला पाहूयात नेमकं काय घडलंय। सरकारी योजनेचा लाभ सनी लिओनीला। सनीला दरमहा मिळतायत 1000 रुपये। सनी छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजनेची लाभार्थी। राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून योजना आणल्या जातात, मात्र एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सरकारी योजनेचा लाभ घेते असं म्हटल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय। अभिनेत्री सनी लिओनी सरकारी योजनेची लाभार्थी ठरली आहे। छत्तीसगडच्या सरकारच्या महतारी वंदन योजनेची सनी लिओनी लाभार्थी ठरली आहे। सनी लिओन एक चित्रपट अभिनेत्री आहे आणि ती लाखो रुपये खर्च करत असेल, मग तिला महतारी वंदन योजनेमधून दरमहा 1000 रुपये घेण्याची गरज काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। छत्तीसगड मधील बस्तर भागातील तलूर गावात सनी लिओनीला दरमहा 1000 रुपये मिळत असल्याचा नोंदणी फॉर्म व्हायरल होतोय। याची चर्चा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी हरीश यस यांनी महिला आणि बालविकास विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना महतारी वंदन योजनेच्या तलूर गावातील गैरप्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले। तपास सुरू असतानाच वेबसाईटवर नोंदणी क्रमांक MVY0065355575 टाकल्यावर लाभार्थ्याचं नाव सनी लिओन आणि पतीचं नाव जॉनी सिन्स दाखवलं जातंय। तेव्हापासून लाभार्थीच्या खात्यात दर महिन्याला 1000 रुपये जमा होत आहेत। सखोल तपास केला असता हा अर्ज तालूर गावातील अंगणवाडी सेविका वेदमती जोशी यांच्या ओळखपत्रावर नोंदवण्यात आला, तर वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीनं फसवणूक करून त्यांच्या खात्यातून बेकायदेशीरपणे रक्कम काढल्याचं समोर आलंय। तर यानंतर आता विरोधकांनी टीका करायला सुरुवात केलेली आहे। या महतारी वंदनच्या नावाखाली सरकार मोठा भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप दीपक बैजू यांनी केलाय। इसमें बड़े अधिकारी और बड़े लोग इन्वॉल्व हैं। मैं पूछना चाहता हूं इस सरकार से कि विष्णु का सुशासन के नाम से बड़ा दावा करने वाले वो बड़े अधिकारी और वो बड़े कौन है इन्वॉल्व, कौन कौन इसके जिम्मेदार हैं? क्या इसके जिम्मेदार गृह मंत्री हैं? आता वीरेंद्र जोशी यांच्यावर सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी FIR दाखल करण्यात आलाय। संबंधित अधिकाऱ्याची चौकशी सुरू आहे। वीरेंद्र जोशी बँक खातं सील करून वसुलीची कारवाई त्यांची सुरू आहे। हे संपूर्ण प्रकरण सरकारी योजनेतील फसवणुकीचं आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।